पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वाची बैठक होणार आहे। सीमा प्रश्नी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात आलेली आहे आणि त्याच समितीची पहिली बैठक होणार आहे आणि थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। समितीत नारायण राणे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अंबादास दानवे यांचा देखील समावेश आहे। बैठकीला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे। सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये समितीची पहिली बैठक पार पडणार आहे। गठीत समितीच्या बैठकीचं हे आयोजन अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून चिघळताना दिसतोय आणि याच सीमा प्रश्नी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात आलेली आहे आणि त्याच समितीची पहिली बैठक पार पडणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। समितीत नारायण राणे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अंबादास दानवे यांचा देखील समावेश आहे। तर बैठकीला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर जी समिती गठीत करण्यात आलेली आहे या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार, कारण पहिल्यांदाच ही बैठक घेतली जाते महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वाची आणि पहिली बैठक खरं तर पार पडतीये। किती वेळात ही बैठक सुरू होईल आणि कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होईल? सह्याद्री अतिथीगृहावरती आता थोड्याच वेळानंतर बैठक सुरू होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह इथं दाखल झालेले आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे ज्येष्ठ मंत्री जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहतात। त्यांच्यासोबतच दोन्ही सभागृहांचे जे विरोधी पक्षनेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील इथे या बैठकीला दाखल होत आहेत थोड्याच वेळानंतर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 21 नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवशी बरोबर 67 वर्षांपूर्वी हुतात्मा स्मारक जिथे आता येते तिथे 15 आंदोलकांवरती बेछूट गोळीबार करण्यात आला होता आणि त्याच दिवशी आजच्या दिवशी ही महत्त्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। साधारणतः बुधवारी येत्या सुप्रीम कोर्टामध्ये सीमा प्रश्नी महत्त्वाचा निकाल जो आहे सुप्रीम कोर्ट देणार आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो आहे गेले कित्येक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे, मात्र त्याला अजूनही कुठल्याही प्रकारे गती जी आहे ती आली नाहीये। आता ही जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती जी उच्च अधिकार समिती नेमण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याची, ही त्या समितीची बैठक आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे हे देखील सीमा लढ्यामध्ये सहभागी झाले होते। त्यासाठी त्यांनी कैद देखील त्यांना झाली होती, त्यांना अटक देखील करण्यात आली होती आणि त्यामुळे सीमा प्रश्न जो आहे तो पूर्णपणे त्यांना अवगत आहे आणि या सीमा प्रश्नावरती आपल्या मराठी बांधवांना जे बेळगाव, निपाणी, भालकी आणि कारवार येथे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये सामावून घेण्यासाठी जो महाराष्ट्राचा गेले कित्येक वर्षाचा लढा सुरू आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। लढ्याच्या दृष्टीने मात्र उच्चाधिकार समिती नियुक्त करत सीमा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातोय। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि त्याच समितीची आज पहिली बैठक पार पडते आहे, ज्याची माहिती आपण न्यूज 18 लोकमतवर आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून जाणून घेत होतो।